आपण पाहत आहात जनद्रोह, आवाज सामान्यांचा. भांडवलशाही म्हणजे काय तर माणसाने सदैव अतृप्त असमाधानी राहिलं पाहिजे, तरच कारखान्याची यंत्र धडधडणार आहेत ना. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष, का बरं? विरोधी पक्ष ह्या टर्मिनॉलॉजी मध्येच तलवार काढून तू म्हणतोस ते चूक सांगणं आलं. अरे, स्त्रीला जर बाहेर पडायचं असेल ना तर तिची स्वयंपाकघरातली जबाबदारी कमी केली पाहिजे. तर तिला रेडी टू ईट फूड आम्ही तुमच्यासाठी देतो, कारण आम्हाला तुमच्या स्त्री मुक्तीत खूप इंटरेस्ट आहे. कायदा ही गोष्ट अशी आहे की ती माझ्यात आणि माझ्या नवऱ्यात, माझ्यात आणि माझ्या मुलांमध्ये एक रेष काढू शकते की तुझा आणि माझा काही संबंध नाही. पाश्चात्य जगाला असं वाटतं हव्यास हवा, तृप्ती नको. आतापर्यंत आपण भारतीयांना काय वाटतं वेस्टर्न बद्दल, कल्चर बद्दल आणि इतर कल्चर बद्दल असं बोललो. तुम्ही एवढ्या सगळ्या परदेशस्थ कंपन्यांबरोबर काम केलं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हीच उल्लेख केला. या कंपन्यांना, इथल्या व्यक्तींना, परदेशातल्या लोकांना नक्की भारत कसा दिसतो आणि ते त्याच्याकडे कसं बघतात? परदेशातली लोक भारताकडे बघण्याचा एक वेगळा कर्व आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या मेनस्ट्रीम मीडिया, त्यांची शालेय पुस्तकं, त्यांच्याकडे घडणारी सामाजिक चर्चा, ही सगळी इंग्रजांनी जे काही कथ्य विकलं युरोपला आणि अमेरिकेला त्याच परिघात फिरत राहते. म्हणजे मी एक माझा अभ्यास म्हणून युरोपियन शाळांमधली 8वी 9वी 10वीची पाठ्यपुस्तकं जमा केली, भाषा आणि इतिहास या विषयाची, आणि त्याच्यातला भारत काय कसा दाखवला जातो हे बघितलं. तर त्यावेळी मला बरीच उत्तरं मिळाली की माझ्यापुढे असणारी युरोपियन टीम हे असे प्रश्न मला का विचारते, कारण त्यांना तेच सुरुवातीपासून पाठ्यपुस्तकापासून ते मेनस्ट्रीम मीडियापर्यंत भारताची हीच स्टोरी सांगितली गेलेली आहे. सो त्यांनी त्यांच्या तो एक तऱ्हेचा पिवळा गॉगल असं समजूया त्यांच्या डोळ्यावर असतो, तर तो आहे गॉगल तुमच्या डोळ्यावर पिवळ्या रंगाचा, तो तुम्ही पहिला उतरवून ठेवा. हा पहिला चॅलेंज असतो. तो चॅलेंज पार झाला आणि ते जसजसे जवळ येतात ह्या भारतीय टीमच्या, तसतसं मला त्यांना अशी आठवण करून, कारण हे काही 2 दिवसात घडणारी गोष्ट नसते, हे खूप फेजेसमध्ये होत असतं आणि त्यामुळे ती क्लायंट कंपनी माझ्याबरोबर बरेच महिने काम करत असते. त्यामुळे त्यांचं एक पहिली एंट्री, मग आलेली परिपक्वता, आणि मग जेव्हा तो प्रोजेक्ट सफल होऊन पुढच्या प्रोजेक्टकडे जातात, तो सगळा असं एखादं लहान मूल वाढताना जसा आपण एक बघतो तशा पद्धतीने मला ह्या सगळ्या एकमेकांशी संबंधांकडे बघता येतं. सो काय होतं की आपल्याकडची अत्यंत स्ट्रॉंग फॅमिली व्हॅल्यूज, कुटुंब संस्था, आपण अजून एकमेकांशी इतक्या वेगवेगळ्या थरावर नातेसंबंधांनी जोडलेले असतो. मग तो भले शेजारी असेल, तो तुमच्या ज्ञाती समाजाचा नाही, धर्माचा नाही, पण तुम्ही एका बिल्डिंगमध्ये राहता तेव्हा ती सुखदुःख वाटून घेतो. ह्या सगळ्याचं त्यांना आधी हेटाळणी होत वाटते, मग अप्रूप वाटतं, आणि मग मी त्यांना हळूच म्हणते औद्योगिक क्रांतीच्या आधी आणि ग्लोबलायझेशनच्या आधी तुमचा समाज कसा होता आठवा बरं. काय होतं तुमच्या समाजामध्ये? तर ती गोष्ट आमच्याकडे अजून जिवंत आहे, ही केवढी चांगली गोष्ट आहे. आणि मग त्यांना ते आकळणं सुरू होतं. आणि दुसरी एक फार महत्त्वाची घडामोड अशी झाली की पाश्चात्य कंपन्या पूर्वी फार यशस्वी झाल्या सगळ्या देशांमध्ये, त्यामुळे त्यांचा जो टॅक्सपेअरचा एक बेस असतो, पाया, तो खूप ब्रॉड होता. टॅक्सपेअरचा बेस ब्रॉड होता, त्याच्यामुळे सरकार जेव्हा त्यांना सांगत होतं की तुम्ही कुटुंब या भानगडीत पडू नका, आम्ही काळजी घेऊ तुमच्या वृद्धांची, स्त्रियांना सांगितलं तुम्ही कशाला कुटुंबामध्ये वगैरे, आम्ही असे काही बेबीज लहान मुलांना वगैरे ही करण्याची डे केअर सेंटर उभी करू, तुम्ही नका चिंता करू, वी टेक ओव्हर. आता तो टॅक्स बेस कमी कमी व्हायला लागल्यावर वृद्धाश्रमांकडे पैसे नाहीत, अतिशय रुग्ण जे असतात त्यांची जी काळजी घ्यावी लागते त्याच्यासाठी जी वेगळी रुग्णालयं असतात त्यासाठी पैसा नाही.
तरुण मुलांना नंतर म्हणजे शाळेच्या नंतर बिझी ठेवण्यासाठी जे काही त्यांच्याकडे सेंटर्स उभारली गेली ती उभी करायला पैसा नाही. तेव्हा आता त्यांना एकदम जाग आल्यासारखी कुटुंब संस्थेचं महत्त्व किंवा समाजाचं महत्त्व किंवा त्यांच्याकडे एक परवलीचा शब्द आहे इंडिव्हिज्युअलिझम. आम्ही आमचं मी माझ्यापुरतं स्वयंभू, प्रत्येकजण स्वयंभू. त्यातलं ते कसं फोलपटासारखं दूर जाऊ लागलं हळूहळू. त्यांच्या सिस्टीम्स जशा मोडकळीला येऊ लागल्या त्याच्यामुळे एक भारतातल्या कुटुंब संस्थेबद्दलचा आदर वाढत गेला. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आहेत की तिकडचंही पडझड आणि इकडे आपल्याकडचे लोक ज्या प्रकारे काम करतात त्या प्रकारे. त्याच्यानंतर त्यांना आपल्याकडचं हे जे वैविध्य आहे आणि त्या वैविध्यातनं आपण जे शिकत जातो, सगळे समूह शिकत जातो, ते शिकणं त्यांना फार अपूर्वाईचं वाटतं. कारण त्यांच्याकडे इतकी वर्ष म्हणजे आत्ता इमिग्रंट्स मध्य युरोपात येईपर्यंत मोनोकल्चर म्हणजे एकच संस्कृती, एकच संस्कार, एकच धर्म, एकच भाषा आणि एक तऱ्हेचीच शेती, असं सगळीकडे मोनो हा विषय होता. मोनोलिंग्विस्ट, मोनोकल्चरल, मोनोथेइस्ट आणि मोनो ॲग्रिकल्चरल ऑल्सो. आता सडनली इमिग्रंट्सचा फ्लो आल्यावर बाहेरचे लोक, मुलं होऊ देत नाही, मुलं नकोत कोणालाही, बंधनं नकोत. सो आता लक्षात येत आहे त्यांच्या की अरे बापरे, आपल्याकडच्या शहरात सुद्धा आता वेगळी भाषा ऐकू येते, वेगळ्या तऱ्हेची रेस्टॉरंट्स निघाली आहेत. सो त्यांना ह्या वैविध्यातलं सुद्धा जे एक मजा असते, एक शिकणं असतं, ते आत्ता त्यांच्या लक्षात यायला लागलं आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणते एक कल्चर शॉक नावाचा एक मॉडेल आहे, ते कार्ल ओबेग नावाच्या एका सामाजिक शास्त्रज्ञांनी तयार केलं. आणि त्यांनी असं म्हटलं की जेव्हा माणूस परक्या भूमीवर जातो आपला भूगोल सोडून, तेव्हा त्याच्या मनामधली पहिली आंदोलनं अशी हनीमूनसारखी असतात, काय बरं आहे का नाही आहे, चांगलं आहे. मग तिथे प्रत्यक्ष पोचल्यावर एकदम सगळ्या इमोशन्स अतिशय सकारात्मक असतात. अरे वा, हे असं आहे का इकडे, तसं आहे का. मग तो हनीमून हळूहळू संपायला लागतो आणि मग तो कर्व एकदम खाली जातो आणि माणूस डिप्रेस व्हायला लागतो. आता ही गोष्ट अगदी गावाकडचा माणूस जेव्हा मुंबईसारख्या शहरात जातो तेव्हाही त्याच्या मनात हा कल्चर शॉकचा कर्व तसाच काम करत असतो. मी आता इतक्या 24 वर्षाच्या अनुभवानंतर असं म्हणते, भारताच्या बाबत मी स्वतःचा एक वेगळा कल्चर शॉक कर्व तयार केलेला आहे. भारताच्या बाबतीत कसा बिहेव करतो हा कल्चर शॉकचा कर्व. तर पहिलंच हेटाळणीने सुरुवात होते, डिप्रेशनच असतं. ते डिप्रेशन कायम असतं भारताचा प्रोजेक्ट चालू असतो तोपर्यंत. जेव्हा तो संपतो आणि जेव्हा भारताबद्दलचं सगळं संपर्क संपतो तेव्हा एकदम हनीमून सुरू होतो. तेव्हा एकदम त्यांना भारताबद्दल फार नवीन तऱ्हेने विचार करावासा वाटतो. परत परत प्रश्न येतात माझ्याकडे. कारण मी सगळ्या माझ्या क्लायंट्सना सांगते की हे काही मी तुम्हाला एक हाताने धरून फक्त रेल्वे स्टेशनपर्यंत नेत नाही आहे. तुमचा प्रवास पुढे चालू होणार आहे, पण प्रवासात जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा जरूर माझ्याशी संपर्क साधा आणि तुमचे प्रश्नांना मी अगदी आनंदाने उत्तरं देईन, कारण त्यातनं माझं शिकणं होत असतं. तर त्या वेळेला प्रत्येक वेळेला मला हा भारतासाठीचा वेगळा कल्चर शॉक कर्व की आधी सुरुवात नकोसेपणातनं होते, मग क्युरिओसिटी येते, मग भारताबद्दलचा संपर्क संपला की सगळा हनीमून सुरू होतो. हे एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे जी पुन्हा इतर जगापेक्षा वेगळी होते. सगळेच पाश्चिमात्य लोक, देश, पाश्चिमात्य म्हणण्यापेक्षा परदेशातले लोक भारताकडं फक्त एक मार्केट, 1.4 बिलियन लोकांची वाढत जाणारी पर्चेसिंग पॉवर अशाच अर्थानं बघतात का? मी इथे थोडा फरक करेन. मी असा फरक करेन, अँग्लो सॅक्सन वर्ल्ड, त्याच्या कंप्लीट अधिपत्याखाली असणारं युरोपियन वर्ल्ड हा एक भाग, आणि इतर वसाहतवादातनं सुटलेले देश भारताकडे कसं बघतात, या दोनामध्ये फरक आहे. इतर म्हणजे वसाहतवादाच्या गुलामीतनं सुटलेले इतर देश आपल्याकडे खूप सकारात्मक तऱ्हेने बघतात. त्यांना असं वाटतं, अरे आपण सगळे एका बोटीतले प्रवासी होतो,
पण ह्या देशाने कुठल्या कुठे झेप मारली. अर्थात ही झेप जी मारलेली आहे ती सुद्धा पाश्चात्य माध्यमं कधीही मान्य करत नाहीत. त्यांच्या तोंडी चीन आणि ब्राझील नक्की येतं, भारत कधीही येत नाही. हा आता एक वेगळा मुद्दा झाला. पण बाकी बऱ्याचशा आणि जिथे थोडा तरी ज्ञानाधिष्ठित समाज होता, उदाहरणार्थ ग्रीक संस्कृती जिथे होती, रोमन संस्कृती जिथे होती, तिथल्या देशांना आपल्याकडच्या ज्ञानभांडाराचं फार मोठं कौतुक आहे. त्यामुळे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पाश्चात्य देशांच्या बाबत मात्र मला अत्यंत खेदाने मान्य करणं भाग आहे की त्यांच्या डोळ्यापुढे फक्त बाजारपेठ एवढा एकच विचार असतो. आता आपण त्यांच्यावरती टीका करण्यापेक्षा ते असे का झाले ह्याचा विचार आपण आधी केला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला त्यांची थोडी सामाजिक, भौगोलिक आणि धार्मिक पार्श्वभूमी बघणं महत्त्वाचं आहे की व्यक्ती समाजापासून, कुटुंबापासून कधी तुटली तिकडे, बाजारपेठ सगळं कधीपासून ठरवायला लागली. तर त्याची कथा फार रंजक आहे. त्याची सुरुवात मी बायबलमधल्या एका गोष्टीपासून करीन. बायबलमध्ये एक गोष्ट आहे, त्याचं इंग्रजीमध्ये नाव आहे द टॉवर ऑफ बाबेल. त्याच्यात असं आहे की बाबेल नावाचा एक प्रदेश होता. तिथली तो सगळ्या जगाचा मध्य होता. आणि त्या गोष्टीत असं म्हटलं आहे की सगळ्या जगाचे लोक ना एकच भाषा बोलत होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप चांगलं खूप चांगला भाईचारा होता. त्यांच्यामधले नातेसंबंध फार चांगले होते. सगळेजण गुण्यागोविंदांनी नांदत होते, कारण भाषा एक होती. मग ह्या सगळ्या मानवांच्या मनात आलं, अरे आपण नेहमी प्रार्थना वर बघून करतो आकाशाकडे, तर आपण आकाशात बघायला जावं की देव कुठे राहतो, त्याचं घर कसं आहे. तर आपण असं करूया, एक मोठा टॉवर बांधू आणि तो टॉवर आपण वरती चढून बघू देव कुठे आहे, कसा राहतो, काय करतो. तो टॉवरचं बांधकाम जसजसं पुढे सरकत गेलं आणि जसजसं देवाच्या जवळजवळ येत गेला तो टॉवर, तसतसं देवाला भीती वाटली की अरे मानव माझ्या एवढा जवळ कसा काय येतोय, तो माझ्या जवळ येता कामा नये. मग त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी सगळ्या जगभर वेगवेगळ्या भाषा वाटून टाकल्या, मुठीनी असं धान्य वाटावं तशा. आता मानवा भाषा कळेना, त्यामुळे त्यांच्यात कलह वाढायला लागले. मग कलह वाढल्यामुळे त्यांचा हा जो एकत्र मनोरा बांधण्याचा जो काही प्रकल्प होता तो ढासळला, तो मनोरा पडला आणि तेव्हापासून देव दूर राहिला मानवापासून, मानव वेगळा राहिला. ही बायबलमधली गोष्ट आहे. लक्षात घ्या, मानवाने देवाच्या पाशी यायचं नाही आहे. म्हणजे आपले जे संत जनाबाईंपासून तुकोबांपर्यंत जे सगळं म्हणले, तू आणि मी एकत्र, मला परब्रह्माच्या ठिकाणी मला विलीन व्हायचं आहे, इतकी जवळीक देवाची मान्य नाही. मग काय झालं, त्यांच्याकडे डिव्हाइन पॉवर थिअरी म्हणून एक थिअरी आली. तर ह्याचा अर्थ चर्च म्हणजे देव ह्याच्याकडे अशी काही पॉवर असली पाहिजे की जी वादातीत असली पाहिजे, कोणीही त्याला क्वेश्चन विचारता कामा नये. ही थिअरी तयार झाली. त्याच्या आधी 15व्या शतकामध्ये मार्टिन ल्युथरचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबातला हा युवक, ह्याला असं वाटलं की बायबलमध्ये असं कसं सांगितलंय, देव असा कसा निष्ठुर होऊ शकतो, तुम्ही पापं करा, आपण चर्चला पैसे द्या, मग तुमची पापं सगळी आम्ही निस्तरतो. असं थोडी नसतं, व्यापार थोडी नसतो. म्हणून त्यांनी बायबलचं भाषांतर बोलीभाषेत केलं. तेव्हा त्याला कळलं की अरे असं तर बायबलमध्ये कुठे म्हटलं नाही. म्हणून त्यांनी प्रोटेस्टंट हा धर्म स्थापला, प्रोटेस्ट करणं. तेव्हा त्यांनी काय सांगितलं, देव कुठे दुसरीकडे नाही, तुझं काम हा तुझा देव आहे, तुझा देव इथे आहे, तेव्हा तू त्या देवाला फक्त मान आणि तू पुढे चल. ही इंडिव्हिज्युअलिझमची, व्यक्तिकेंद्रिततेची सुरुवात होती पाश्चात्य विचार जगात. मग मार्टिन ल्युथरला च्या विचारांना परिपोष करणारी
ही डिव्हाइन पॉवर थिअरी आली. ती डिव्हाइन पॉवरसुद्धा चर्च आणि राजा ह्याच्यात विभागली गेली. चर्चचा जसा इन्फ्लुअन्स कमी व्हायला लागला तसा राजाचा वाढायला लागला. सो राजाला कोणी प्रश्न विचारू शकत नाही. राजाच्या मालकीचे तुम्ही, मी, पलीकडचं तळं, वृक्ष, अरण्य सगळं राजाचं. राजा जेव्हा म्हणेल तेव्हा तुम्ही हातातलं काम टाकून हातात शस्त्र घेऊन त्याच्या नावाने मारामारी करायला जायचं. राजाला तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही. ह्या विचारधारणेतनं पुढे सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी तयार झाली. सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी म्हणजे काय? आता चर्च गेलं, राजा गेला, त्याच्या जागी हे लोकशाही नावाचं सरकार आलं. ते काय म्हणतं की तू आणि सरकार हे एका करारामध्ये बद्ध आहात. सरकार जे कायदे करेल ते तू मुकाट पाळ. मग तुझ्या वैयक्तिक आयुष्यात तू काही कर. तू 8 लग्न कर, तू त्या लग्नाला नाव दे नाही तर नको देऊ, तू तुझा धर्म सोड नाही तर ठेव, वाटेल ते कर. त्याच्यात आम्ही काही बघणार नाही. आम्ही जे कायदे कानून केले त्याला विरोध करायचा नाही. त्याच्यामुळे पाश्चात्य जगात एक अथॉरिटीला फॉलो करणं, अनक्वेश्चनेबली फॉलो करणं, हा विचार इतका जुना मुरलेला झाला. तो मुरत गेल्यामुळे काय झालं, पुढे काय झालं, लोकशाही म्हणजे काय आपल्याला वाटतं. हो, इथे एक सुंदर कविता आहे, मी ती जरूर भाषांतरित करून सांगते. ती जर्मनमध्ये कविता आहे, छोटी आहे. त्याची सुरुवात अशी आहे, आय वॉन्ट, यू वॉन्ट, ही वॉन्ट्स, शी वॉन्ट्स, दे वॉन्ट, all that they want happens, but what happens nobody wants. आणि या कवितेचं शीर्षक आहे लोकशाही, डेमोक्रेसी. फार भेदक कविता आहे. तर लोकशाही ह्याचा अर्थ कायम भांडणं लावणं, द्वैत खडं करणं. तिथली तुम्ही सगळी टर्मिनॉलॉजी बघा. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष. का बरं? विरोधी पक्ष ह्या टर्मिनॉलॉजीमध्येच तलवार काढून तू म्हणतोस ते चूक सांगणं आलं. टीमवर्क कसं का नाही शब्द? आपल्याला सगळ्यांना भारताचं कल्याण करायचं आहे ना, आपल्याला सगळ्यांना जर्मनीचं कल्याण. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष ही भाषा पेरणी सुद्धा पहा कशी आहे. सो द्वैत सगळीकडे उभं राहिलं पाहिजे. राजाला पूर्वी काय होतं, जो काही महसूल मिळत होता तो महसूल त्याला ते जी काही लक्झरी करायची होती ती करत होता, बाकी महसूल ठेवत. लोकशाहीमध्ये काय झालं, ती सगळा पैसा कुठून आला, या कंपन्यांकडून आला. म्हणजे इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन नंतर म्हणजे कंपन्यांची सुख सोय बघणं सरकारचं काम झालं पाश्चात्य देशात. हळूहळू आपल्याकडे तेच होते. तेव्हा लोकशाहीचा हा एक वेगळी बाजू पण आहे की लॉबीइस्टच्या खांद्यावर सरकारं उभी राहतात. लॉबीइस्टना काय हवं असतं की ते जे काही एक रसायन बनवत आहेत ते खूप हानिकारक आहे पर्यावरणाला, पण तरी ते विकलं गेलं पाहिजे. याचा अर्थ दबाव गट पाहिजे. ह्याचा अर्थ इन्फ्लुएन्सर्स पाहिजेत जे सरकारला हे होतील, परदेशातल्या सरकारांना पण विकत घेता येईल असे. तेव्हा लॉबीइस्ट, मग तिथून मार्केट इकॉनॉमी हा शब्द आला. आणि त्याच्यासाठी एक गमतीदार आहे ही सगळी गोष्ट. बाजारपेठ म्हणजे बाजारपेठेवर आधारित लोकशाही ही सिस्टीम तयार व्हायला लागली. तर ही मार्केट इकॉनॉमी कशी काय घडली त्याची पण गोष्ट युद्धापासून सुरू होते. 1917 साली पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला अमेरिकेचा सहभाग युरोपला अपेक्षित होता, पण अमेरिकन जनतेला त्याची काही इच्छा नव्हती. तेव्हा अमेरिकन सरकारने वॉल्टर लिपमॅन नावाच्या एका एक्सपर्टला सांगितलं, बाबा रे, हे पब्लिक ओपिनियन बदलायला पाहिजे, काय करता येईल, कारण पब्लिकनी जर साथ नाही दिली तर काय करणार. वॉल्टर लिपमॅननी त्या काळचे लक्षावधी डॉलर खर्चून पूर्ण अमेरिकेसाठी एक स्ट्रॅटेजी बनवली की ज्याच्यामध्ये की टू एंड द वॉर वी हॅव टू बी इन वॉर, अशा तऱ्हेची एक स्लोगन तयार केली. मग 4 मिनिटाचे वक्ते अशी एक संकल्पना तयार केली. तर अमेरिकेच्या गावोगावी चौथऱ्यावर पारनाक्यावर हे 4 मिनिटं बोलणारे वक्ते उभे राहत आणि वॉर कशी महत्त्वाची हे बोलत.
त्याला वाल्टर लिपमॅननी खूप मोठ्या सक्सेसफुली अमेरिकन जनतेच्या गळी उतरवलं की वॉर ही महत्त्वाची आहे आणि आपल्याला सपोर्ट केलाच पाहिजे सरकारला. हे जेव्हा सक्सेस स्टोरी लक्षात आली औद्योगिक जगाच्या, त्यावेळी औद्योगिक जगाच्या एक लक्षात आलं, अरे म्हणजे आपण या पाश्चात्य समाजाला कळपासारखं हाकू शकतो, मनाला येईल तसं हाकू शकतो. सो कळप कसा हाकता येईल ह्यावर विचार सुरू झाला. तो विचार एडवर्ड बर्नी नावाचे मनोवैज्ञानिक, त्यांनी वाल्टर लिपमॅन बरोबर एकत्रित काम केलं. तर त्यांनी प्रयोग करायला सुरुवात केली. कळप हाकता येतो का? आपण जर ह्या कळपाच्या डोक्यात वेगवेगळी चित्र घातली तर त्या चित्राच्या अनुषंगाने आपण कळपाचं भान बदलू शकतो का? आणि त्याला प्रचंड सक्सेस मिळायला लागली. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगते. तंबाखू व्यवसाय हा अमेरिकेसाठी जीव का प्राण असणारा व्यवसाय होता 19व्या-20व्या शतकापर्यंत. मग लक्षात आलं, सगळं अर्धी अमेरिका म्हणजे सगळे पुरुष ओढायला लागले सिगरेट, बायका अजून ओढत नाहीत. म्हणजे 50% जग जर सिगरेट ओढत नसेल तर तो तंबाखू व्यवसायासाठी वाईट बातमी आहे ती. मग त्यांनी काय केलं की त्याची सांगड आता स्त्रीशी कशी घालता येईल त्याचा विचार सुरू केला एडवर्ड बर्नीनी. मग त्यांनी सांगितलं की स्त्री ही पुरुषाच्या आधिपत्याखाली पिचली गेलेली आहे. तिचा सगळा वेळ ह्या स्वयंपाकघरात जातो. नंतर तिने कशी तिची फिगर चांगली राखणं महत्त्वाचं आहे. तिने पुरुषाच्या बरोबरीने प्रत्येक व्यवसायात उतरणं महत्त्वाचं आहे. म्हणजे स्त्री विरुद्ध पुरुष हा कलह लावून देऊन स्त्रीनी अशाच भारलेल्या नजरेने पुरुष जे करतील ते करत राहावं, अशा तऱ्हेची चित्र सदैव स्त्री जगामध्ये तयार करण्याचं काम ह्या एडवर्ड बर्नी आणि वाल्टर लिपमॅन या जोडगोळीने केली. त्याच्याने त्यांनी काय केलं, खूप मोठे मोठे प्रसिद्ध असे नट्या, गायक, त्याच्यानंतर वैद्यकीय व्यवसायातले, त्या सगळ्यांना न्यूयॉर्कमध्ये एक मोठी परेड काढली. फक्त प्रत्येकीने ठुमकत चालायचं होतं आणि हातात सिगरेट ठेवायची होती. आणि ती चित्र इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसारित केली गेली की सिगरेट खूप प्यायली की भूक कमी लागते, आपोआप कमी जेवलं जातं, मग आपोआप आपली फिगर चांगली राहते. हे एक कटू गोष्ट फार मधात घोळवून स्त्री जगाला पटवली गेली. दुसरी गोष्ट, जेव्हा वॉर कमी झाली, म्हणजे दुसरं महायुद्ध जेव्हा संपलं त्यावेळेला आणि बर्लिनच्या वॉल पडली, पण बर्लिन वॉलकडे नंतर जाऊ, आधी जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा काय झालं होतं, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध यात फार काळाचं अंतर नव्हतं. त्याच्यामुळे सोल्जर्सना, शिपायांना वाटेल त्या भूप्रदेशात लढण्यासाठी हवाबंद डबे बनवण्याची इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणावरती उभी करावी लागली आणि ती अमेरिकेने रातोरात उभी केली. आता युद्ध संपलं, आता ह्या काय एवढ्या मोठ्या कंपन्या बंद करायच्या का? बंद करणं शक्य नव्हतं, कारण एवढे लोक अजून लेबर इंटेन्सिव्ह होती, अजून खूप मोठे भांडवलदारांचे इंटरेस्ट होते त्याच्यात. मग त्याला सुद्धा बार्नीनीच एक रूप दिलं की अरे स्त्रीला जर बाहेर पडायचं असेल ना तर तिची स्वयंपाकघरातली जबाबदारी कमी केली पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, तर तिला रेडी टू ईट फूड आम्ही तुमच्यासाठी देतो, कारण आम्हाला तुमच्या स्त्रीमुक्तीत खूप इंटरेस्ट आहे, असं एक नॅरेटिव्ह तयार केलं गेलं. तिथून ह्या 2 मिनिटात तयार होणाऱ्या नूडल्स, पटकन घरी येणारा पिझ्झा, वेगवेगळ्या तऱ्हेचे बर्गर, ही सगळी खाद्य संस्कृती ह्या तऱ्हेच्या जाहिरात कॅम्पेनमुळे पूर्ण पाश्चात्य जगात रुळून गेली. त्याच्यानंतर खूप वर्षांनी, म्हणजे अलीकडे तुम्ही नेटफ्लिक्सवर जर पाहाल तर फोर्क ओव्हर नाईफ वगैरे नावाच्या फार सुंदर डॉक्युमेंटरीज घातल्या गेल्या. त्यातनं एक फूड लॉबी तयार झाली. म्हणजे लॉबीजच्या खांद्यावर चालणारी सरकारं हा आपला विषय आहे, म्हणून बाजारपेठेचं महत्त्व. तर फूड लॉबीला
सारखे कन्झ्युमर फोरम्स विचारत गेले, काय आहे बुवा तुमच्या ह्या पांढरं जे तुम्ही सॉस घालता बर्गरमध्ये, ते कशाचं बनलं आहे? किंवा कोला ही जी पेय आहेत त्याचं फॉर्म्युला काय आहे, त्याच्यात काय आहे ते सांगा. आज तागायत कुठल्याही कन्झ्युमर कोर्टमध्ये ह्या तऱ्हेच्या कोर्ट केसना यश आलेलं नाही, कारण हे पूर्णपणे दाबलं गेलेलं आहे. प्रत्येकाला माहिती आहे की ह्याच्यात एक तऱ्हेचा ॲडिक्टिव्ह म्हणजे मादक गुणधर्म आहे. एकदा पोराला तुम्ही जर का ते खायला घातलं तर तो परत परत त्याचा हट्ट करतो. तुमच्या सगळ्यांच्या हे लक्षात येत असेल. त्याच्यातला हा जो गुणधर्म आहे किंवा कोला, पूर्वी कोलाची जाहिरात कशी केली गेली, तर ते तुम्हाला अपचन जर झालं तर त्याच्यावर डॉक्टर लोक पांढरं किट घालून सांगत की कोला प्या. सो तुम्हाला त्याच्यावर उपाय आहे हा. दुसरी एक गमतीदार गोष्ट आहे की बायबलमध्ये सांता क्लॉज ही जी फिगर आहे त्याच्यावर हिरवे कपडे आहेत. हां, कारण का, तर आता हिवाळा संपला, सृजन सुरू झालं. कोका कोला ह्या कंपनीनी सांता क्लॉजला त्यांच्या जी कलर कॉम्बिनेशन आहे लाल आणि पांढरं, ह्या कलर कॉम्बिनेशनचे कपडे चढवले. आजचा सांता क्लॉज म्हणून लाल पांढऱ्या कपड्यात असतो. अशा तऱ्हेने मी जे तुम्हाला म्हटलं की शांत चित्ते विषवल्ली पण ती मधात घोळलेली, त्यामुळे ऑटोमॅटिकली लहान मुलं कोका कोला ह्या कंपनीची प्रॉडक्ट किंवा कोला पांढरं आणि लाल ह्या परिवेशातला त्यांना परका वाटला नाही. सांता क्लॉजमुळे तो जवळचा वाटायला लागला. कोला ह्या प्रकारामध्ये असलेलं खूप मोठं शुगर कंटेंट किंवा ॲसिड कंटेंट हा फार मजेदारपणे दाबला गेला. तेव्हा बाजारपेठ ही आपल्याला हवी तशी वळवणारी गोष्ट आहे. त्याचा एक ॲडम स्मिथनी हा जो शब्द वापरला, द इनविजिबल हँड ऑफ द मार्केट. तो असं म्हणाला की मार्केट आपलं आपलं ठरवेल. तुम्हाला अफू खावीशी वाटते, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, खा बुवा. मार्केट जे म्हणेल ते आम्हाला उत्पादन करावं लागतं. त्याच्यामुळे आणि इंडिव्हिज्युअलिझम होता. कुटुंब, ज्ञाती, समाज ही सगळी बंधनं नव्हती. त्याच्यामुळे ही सगळी कथ्य पाश्चात्य जगात फार इझिली रुजली गेली. आणि मग काय झालं की नंतर जसजसे तिथे प्रकृतीच्या अस्वास्थ्याचे वेगवेगळे गोष्टी पुढे येऊ लागल्या. आरोग्यसेवेकडे पैसे उरले नाही आहेत आता, त्यामुळे आरोग्यसेवेवर फार मोठा भार पडतो आहे. हे कुठून आलं, ही का आजारपणं आली? ऑटो इम्युन डिसऑर्डर, म्हणजे आपलीच रोगप्रतिकारशक्ती आपल्यावरच हल्ला करते. हा जो नवीन प्रकार सुरू झाला त्याच्या मागे ही नवीन असणारी ह्या सगळ्या तऱ्हेच्या फूड लॉबीनी तयार केलेल्या उत्पादनात असलेली फाईन केमिकल्स कारणीभूत आहेत. हे शास्त्रज्ञांना माहिती आहे, पण ते पुढे येऊ शकत नाही फूड लॉबीमुळे. आणि आपल्यासारख्या वसाहतवादाच्या जोखडाखाली असणाऱ्या इतर जगाचं काय झालं, तर पाश्चात्य करतात ते सगळं छान. अच्छा, ते लोक बर्गर खातात का, अशी मग आपलं थालीपीठ कसं काळं मिळं ते काय खायचं. मग ते लोक कोला पितात काय, शाळेचं पाणी कशासाठी प्यायचं. आपण हे जे अंधानुकरण मी म्हणते आणि आपलं ते टाकाऊ हे वाटण्याची जे पगड्यामध्ये जे अभिप्रेत आहे ते सगळ्या जगभर झालं. त्यामुळे जगभर हे प्रॉडक्ट फार झपाट्याने विकले जायला लागले. तेव्हा ही जी लॉबीज आहेत ह्या लॉबीजचं सामर्थ्य प्रत्येक सरकारला कळायला लागलं. आणि त्याच्यामुळे मार्केट इकॉनॉमी तिथे सुद्धा बघा गंमत आहे, वाल्टर लिपमॅन आणि एडवर्ड बर्नीनी तीच परत शब्द योजना वापरली आणि त्यांनी पण हेच इनविजिबल फोर्सेस ऑफ द कन्झ्युमर मार्केट विश असं सगळं वापरायला सुरुवात केली. सो आम्ही त्यातले नाही आहे, लोकांनाच ते पाहिजे. त्याच्यामुळे इथे जो पाश्चात्य माणूस येतो तो अतिशय आश्चर्यचकित होतो की
तुमच्याकडे आमच्याकडे जे टाकाऊ अन्न मानलं जातं, बर्गर, कोला, कारण त्यातनं उद्भवणारे आजार हे आता तिथे माहिती झालेली गोष्ट आहे, ते तुमच्याकडे साऊथ मुंबईमध्ये कशी काय त्यांना जागा मिळते, इतकं ते कसं अफोर्ड करू शकतात, त्याला सामाजिक प्रतिष्ठा एवढी मोठी कशी आहे, तिथे लोकांना अफोर्ड होत नाही म्हणून $1-1.5 बर्गर खायला जावं लागतं. तिथल्या गरिबीवर हे उत्तर आहे. पण आपला अन्नधान्यातला सुफळ संपूर्ण देश आहे, आपल्याला ह्याची जरूर नाही आहे. पण ह्या अंधानुकरणामुळे आपण हा विचारही करत नाही किंवा इतर जग की काय आहे ह्या सगळ्या पाश्चात्य खाद्यपदार्थांमध्ये, त्याच्यानी माझं मूल परत परत हट्ट का करतं, ह्याच्यानी खरंच स्त्रीमुक्ती होते का, होत असेल तर त्याची मी किंमत दुसरीकडे कुठे देतोय का, माझ्या स्वतःच्या तब्येतीत किंवा काही, असा आता किंचित प्रमाणात विचार सुरू झाला आहे आणि तो एक आनंदाचा भाग आहे. खूप इंटरेस्टिंग आहे आणि याच्यावर कदाचित तासनतास बोलता येईल. पण मुलाखतीच्या शेवटाकडे येताना शेवटच्या ज्या आधीचा प्रश्न म्हणजे तो असा आहे की तुम्ही जो उल्लेख केलात मार्केट आणि ह्या सगळ्यात, त्यात जो लेख मी वाचला त्याच्यात असं एक वाक्य होतं की भारतातली लोक समाधानी आहेत हा प्रॉब्लेम आहे, असा एक फीडबॅक तुम्हाला काही उद्योजकांनी दिला. तर हे नक्की काय आणि खरंच असं आहे का आणि हा खरंच प्रॉब्लेम आहे का, ते ऐकायला आवडेल. आणि मग शेवटचा प्रश्न आहे. आता हा प्रॉब्लेम पाश्चात्य संस्कारानुसार आहे आणि त्यांच्या अर्थनीतीप्रमाणे आहे. कारण भांडवलशाही म्हणजे काय, तर माणसाने सदैव अतृप्त असमाधानी राहिलं पाहिजे, तरच कारखान्याची यंत्र धडधडणार आहेत ना. मी जर म्हटलं की मला हा एक जे काही मोबाईल नावाचं यंत्र माझ्याकडे आहे, त्यांनी बुवा मला जे काही फोन घेणं आणि फोनला उत्तर देणं हे अभिप्रेत माझ्यासाठी हवं का, ते होत असेल, मी कशाला घेऊ नवीन मॉडेल, हे पुरे आहे की, समाधान आहे की. तर ती तर ती मोबाईल फोन कंपन्यांना फार वाईट बातमी आहे. तू समाधान आहे म्हणजे काय, मग माझं पुढचं मॉडेल कसं विकलं जाईल. तुम्ही बघा ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये दरवर्षी नवीन मॉडेल, म्हणजे तुम्हाला पहिला आधी कंटाळा आला पाहिजे जुन्या मॉडेलचा, तरच तुम्ही नवीन खरेदी कराल. यूज अँड थ्रो, पुन्हा वापर करू नका. त्यामुळे सुरुवातीला हे जे नायकी, रिबॉक ह्या टाईपचे जे बुटाच्या कंपन्या आल्या, 8-10 वर्ष ब्रेक इव्हनसुद्धा त्यांचा रीच झाला नाही. का, कारण त्यांनी समाजाचा आपला अभ्यास नव्हता केला. त्यांच्या लेखी इंडिव्हिज्युअलचा अभ्यास बास असतो, समाजाचा अभ्यास करायचा नसतो. आपल्या समाजात काय आहे, माझा मोठा मुलगा ते वापरणार, एकदा 8,000 रुपये घातले आहेत, नंतर माझी धाकटी मुलगी वापरणार, मग तिसरं भावंड, मग चुलत भावंड, त्याच्यानंतर माझ्याकडे कामाला येणाऱ्या कोणाला ज्याला सूट असेल ते, असा तो हँड मी डाऊन हा जो आपल्याकडे अगदी व्यवस्थित म्हणजे ताठमानेने केला जाणारा आहे, हा प्रकार हा त्यांच्यासाठी आकलनाच्या बाहेर होता, यूज अँड थ्रो नसल्यामुळे. त्याच्यामुळे पाश्चात्य जगाला असं वाटतं हव्यास हवा, तृप्ती नको. तीच गोष्ट तुम्ही बघा किती इझिली नातेसंबंधात आली. कायदा ही गोष्ट अशी आहे की जी शिकवू शकत नाही की मी माझ्या नवऱ्यावर प्रेम केलंच पाहिजे किंवा मी माझ्या मुलावर प्रेम केलंच पाहिजे. पण कायदा ही गोष्ट अशी आहे की ती माझ्यात आणि माझ्या नवऱ्यात, माझ्यात आणि माझ्या मुलांमध्ये एक रेष काढू शकते की तुझा आणि माझा काही संबंध नाही. कायदा हे जे हत्यार आहे त्याचा उपयोग जो पाश्चात्य जगात विभजनासाठी फार मोठ्या प्रमाणावर वापरला जातो, त्याच्यामुळे ट्रस्ट हा कमी झाला आणि त्या गोष्टीमुळे त्यांना हे आपल्या समाजातलं समाधान असं करून तुम्ही कसं काय GDP तुम्ही गाठणार किंवा तुम्ही विश्वातलं सकल उत्पादन त्याचं तुम्ही कसे काय चीनच्या जोडीला येणार, ही एक अत्यंत दुर्दैवी तुलना चीनबरोबर आपली किंवा उर्वरित जगाबरोबर आपली केली जाते. खरं आणि हाच पाश्चात्य जेव्हा इथे 5-10 वर्ष राहतो, 10 खूप झाली पण 4-5 वर्ष राहतो, त्यावेळी त्याला आपल्याकडचा पर्यावरणवादी विचार नंतर कळायला लागतो.
त्याच्यातलं खूप मोठं तथ्य नंतर कळायला लागतं. पण तिथपर्यंत त्यांच्या संस्कारांना आपलं समाधानी असणं ही तिथल्या उद्योग जगाला म्हणून अत्यंत वाईट बातमी आहे. आणि इथं मी तुम्हाला एक अशी सर्कल्सची कल्पना करा. मानव समाज आहे शेवटी, तो परदेशी काय की आपला काय. तर सर्कल कशी सुरू होतात? पहिलं वर्तुळ व्यक्ती, दुसरं वर्तुळ त्याचं कुटुंब, तिसरं वर्तुळ त्याची कम्युनिटी, चौथं वर्तुळ त्याचं सोसायटी, पाचवं वर्तुळ त्याचा देश, सहावं वर्तुळ हे विश्व. पाश्चात्य उद्योग जगतातल्या प्रगतीमुळे ही सगळी वर्तुळं वेगवेगळी राहिली. व्यक्ती आणि पुढचं वर्तुळ ह्यात मोठी बॅरियर आहे सगळीकडे कायद्याची. त्यामुळे व्यक्ती हा इतक्या मोठ्या सर्कलचा भाग असा विचार न होता व्यक्ती स्वतंत्र असा विचार झाला. ह्या उलट आपल्याकडे आपण असं चकलीसारखं एक चक्र डोळ्यापुढे घेऊया. ते इथे सुरू होतं आणि पुढे कंटिन्यू होतं. सो व्यक्ती समाजाला बांधलेली राहते, समाज ज्ञातीला बांधलेला राहतो, ज्ञाती प्रदेशाला बांधलेली राहते, प्रदेश देशाला बांधलेला राहतो, देश जगाला बांधलेला राहतो. हे आपलं एकात एक गुंफणं हे पाश्चात्यांना मिस्टिरियस वाटतं. आणि जे मिस्टिरियस वाटतं ते सगळं नकोसं वाटतं. हा पण त्याच्यातला एक संस्कारांचा एक भाग आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि याच्यावर खूप काउंटर प्रश्न मनात असतील. कदाचित आपल्याला अजून एपिसोड्स करावे लागतील. पण मुलाखतीच्या शेवटी येताना एक प्रश्न असा, एवढं कळतं की हे कॉम्प्लेक्स आहे. वेगवेगळे फोर्सेस वेगवेगळ्या पद्धतीनं प्ले करत असतात, कल्चरल डॉमिनन्स करत असतात, यातनं कॉन्व्हर्जन्स होतो. असंही असेल की बाहेरच्यांचे चांगले गुण आपण घेतो, आपणही बाहेरच्यांना चांगले गुण देतो, हेही घडत असणार आहे. ते कदाचित आपण आज त्या अँगलकडे बघितलं नाही. पण सामान्य माणसानं या सगळ्याकडे बघताना, मग ते अगदी OTTचं कन्झम्पशन असो, ते काय म्हणूया आपण कोका कोला खरेदी करणं असो, कल्चरल प्लेकडे कसं बघावं ॲज अ कॉमनर. कारण हे अभ्यासक म्हणून तुम्ही बघू शकता, मीडिया म्हणून आम्ही काहीतरी चर्चा घडवून आणू. कॉमन मॅनला एवढा वेळ नसतो. त्यांना या सगळ्याकडे कसं बघावं? मला असं वाटतं पडद्याच्या मागच्या हालचाली बघण्याची आपण सवय केली पाहिजे. आपण जनरली रंगमंचावर जो प्रकाशझोत असतो आणि तिथे जी पात्र जशा तऱ्हेने त्यांच्या भूमिका वठवत असतात तेवढंच बघतो. पण पडद्या आडून त्यांना हलवणारी सूत्र काय असतात ह्याकडे आपण फार कमी बघतो. ह्याकडे बघण्याची कॉमन मॅनला करण्याची सवय तर ती सुरुवात माझ्या मते सुरुवातीला आईवडिलांकडून मूल मोठं होत असताना आणि त्याच्यानंतर शिक्षकांकडून केली गेली पाहिजे. मागे पडद्याच्या मागे बघणं. तर त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते. बंगलोरमध्ये माझी मुलं जेव्हा शाळेत जात होती, लहान होती, तर त्या शाळेमध्ये एक शिक्षिका फार वेगळा विचार करत असत. तर त्यांनी तेव्हा अगदी पहिलीतली मुलं होती, तर त्यांचे दुधाचे दात पडायचे दिवस होते. तर जेव्हा दात पडलेलं मुली यायचं तेव्हा ते म्हणायचे, अरे वा, आज तुझा दात पडला का, तू उद्या बांधून आण, माझ्याकडे वर्गात बांधून आणायचा एका छोट्या पुडीत बांधून. मग असे त्यांनी सगळ्या 27 मुलांचे दात जमवले. त्यात माझा मुलगाही होता. आणि तेव्हा माझ्या मुलाच्या डोक्यावर सुद्धा हे सगळं कोला प्यायला पाहिजे, कोला म्हणजे काहीतरी मॉडर्न वगैरे. बाबांना विचारायचं, बाबा सिगरेट का नाही तुम्ही पीत वगैरे. म्हणजे ते सगळं एक होतं, ते वेड वय असतं तसं. मग त्या शिक्षिकेने काय केलं, ते सगळे 30-27 दात जमा केले. मग एक ग्लास आणला, त्या ग्लासमध्ये कोला ओतला. म्हणाले तुम्हाला सगळ्यांना आवडतो ना खूप प्यायला, म्हणून आपण आज एक गंमत करू. त्याच्यामध्ये ते सगळे 27 दात टाकले आणि तो ग्लास झाकून ठेवून दिला. एका सोमवारी हे केलं. त्याच्या पुढच्या सोमवारी सांगितलं, चला आता आपण बघू आपल्या दातांचं काय झालं. सगळ्यांना आत हात घालून असं बघायला सांगितलं. ते दात सगळे विरघळून गेले होते. मग ते म्हणाले, का बरं विरघळले, आपण तर शिकलोय दात हे हाड आहे, हाड असं कसं विरघळेल बरं, एवढं कडक होतं ना तुम्ही जेव्हा मला दिलं तेव्हा. म्हणजे ह्याच्यात काय आहे ह्या द्रव्यामध्ये, तर ते आपण बघायला पुढच्या आठवड्यात फॅक्टरीत जाणार आहोत. मग त्या शिक्षिकेने त्यांना ते कोला फॅक्टरी दाखवायला नेली. आणि तेव्हा जेव्हा त्या मुलांनी डोळ्यांनी पाहिलं की तिथे एका कोलाच्या ग्लासमध्ये 8 ते 10 क्यूब्सच्या साखरेच्या क्यूब्स इतकी साखर असते आणि हार्पिकमध्ये वापरलं जाणारं जे केमिकल आहे ते त्याच्यात असतं.
हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा कोला का प्यायचा नाही, म्हणजे पडद्यामागे जे काही असतं अर्थकारण, राजकारण, भूराजकारण किंवा ही जी स्ट्रॅटेजी असते कंपनीची, ती मुलांना दुसरा कुठचाही शब्द न उच्चारता कळली. माझी मुलं आज 40च्या आसपास पोचलेत. आज तागायत कोणीही अजूनही कुठल्याही कोलाच्या ग्लासला हात लावलेला नाही. तर इतका त्या शिक्षिकेने केलेल्या त्या संस्कारांचा एवढा मोठा उपयोग आहे. आणि त्याच्यासाठी मला फार प्रकर्षाने वाटतं की हा विषय हा आपल्या पाठ्यपुस्तकात हवा, हा विषय आपल्या घरीदारी चर्चा व्हायला हवी. मीडिया पेडागॉजिक म्हणून एक विषय आहे. जसजशी इंटरनेट रेव्होल्यूशन भराला येत गेली तसतसं मध्य युरोपातल्या काही युनिव्हर्सिटीजनी माध्यम साक्षरता हा विषय शिकवायला सुरुवात केली. तेव्हा आज एक काही जणांना माहीत असतं की वॉशिंग्टन पोस्ट हे न्यूजपेपर ॲमेझॉनच्या मालकीचं आहे. ठीक आहे, मग ॲमेझॉनला जो देश कर लादतो त्या देशावरची चिखलफेक ताबडतोब वॉशिंग्टन पोस्टमध्ये वाचायला मिळते, हे साधारणतः सगळ्यांना माहीत असतं. पण असंच प्रत्येक वर्तमानपत्र किंवा दुसरे जे काही मेन स्ट्रीम मीडिया असतो त्याच्या मागे सूत्रधार कोण असतो, त्याच्या मागचा विचार काय असतो, पडद्यामागच्या हालचाली बघायला शिकणं. आपण फार भाबडे आहोत असं मला वाटतं भारतीय. तर भारतीयांनी ह्या भाबडेपणातनं बाहेर यायला हवं, आत्ममग्नतेतनं बाहेर यायला हवं. नुसतं मेरा भारत महान बोलून काही उपयोग नाही, त्याच्याबद्दल जास्त माहिती करून घ्यायला हवी. मग हे सगळं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं शक्य आहे असं मला नक्की वाटतं. मॅडम, खूप इंटरेस्टिंग चर्चा झाली. खूप अँगल, खूप पैलू, माध्यमापासून इतिहासापासून ते अगदी बिहेवियरल सायन्सपर्यंत अजून खूप बोलावंसं मलाही वाटतंय. प्रश्न खूप आहेत, पण पहिल्यांदाच असं झालंय की वेळेची मर्यादा आम्ही कधी ठेवत नाही, ती न ठेवताही थांबावं लागेल आणि अजून बोलायचं आहे. पण पुन्हा भेटू वेगवेगळ्या मुद्द्यांवरती याच्या. पण संस्कृतीचे वेगवेगळे रंग आम्हाला तुम्ही दाखवलेत, निदान त्याचा कानोसा दिलात, याबद्दल थिंकबँककडून तुमचे खूप खूप आभार. आणि पुन्हा भेटूया, पण आज इथंच थांबू. जनद्रोह आवाज सामान्यांचा या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.